समाजरत्न स्वर्गीय शिवाजीराव शेंडगे बापू यांची जयंती आहे आज. आणि मुंबईमध्ये ही जयंती अतिशय मोठ्या प्रमाणावरती साजरी केली जात आहे. जयंतीच्या अंगानं सर्व समाज बांधवांचा उत्साह आणि आनंद जो आहे तो द्विगुणित झालेला आहे. एक कामगार ते आमदार, म्हणजे गोदी कामगार ते आमदार आणि त्यानंतर नामदार, अशी ओळख स्वर्गीय शिवाजीराव शेंडगे बापू यांची राहिलेली आहे. आणि बापूंच्या कृपेमुळेच आपल्याला एनटीचं आरक्षण मिळालं आणि त्यामुळे अनेक जण आज शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक, पोलीस अधिकारी झालेले आहेत. आणि यापैकीच एक आहेत ॲडव्होकेट मान्य श्री नानासाहेब मोटे, ज्यांनी स्वर्गीय शिवाजीराव शेंडगे बापू यांच्यासोबत खूप काम केलेलं आहे. त्यांच्याकडून आपण बापूंच्या संदर्भातल्या काही आठवणी या ठिकाणी जाग्या करण्याचा प्रयत्न करूयात. सर्वप्रथम मी मोठे साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीनं शेंडगे बापूंच्या जयंती दिनाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि तुम्हा सर्वांनाही, महाराष्ट्रातल्या आम आणि तमाम जनतेलाही जयंती दिनाच्या शुभेच्छा देतो. सर, काय सांगाल, तुम्हाला स्वर्गीय शिवाजीराव शेंडगे बापूंचा सहवास कसा लाभला? अमोल, मला सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो की मी 1975ला जतवरून ठाण्याला बीकॉम होऊन नोकरीच्या शोधार्थ आलो होतो आणि बापूंचं नाव त्यावेळेला सर्व समाज माध्यमावर चळवळीमध्ये सतत लोकांच्या ऐकण्यात होतं. आणि बापूंचा केरेवाडी म्हणजे आरेवाडी पवित्र भूमीत बापूंचा जन्म झालेला होता आणि त्यांचा संपर्क इतका मोठा होता की ते सतत येईल त्याला आपल्या घरच्या बनवून घेत होते. आणि समाजाला त्यावेळेला मोबाईल नव्हते, व्हॉट्सअप नव्हते, तरी पण इतका संपर्क मोठा होता की आम्ही त्यांच्या चळवळीकडे बघून सतत आम्हाला वाटलं की मुंबईत आपल्याला आधार पाहिजे तर आपण बापूजवळ गेलं पाहिजे. आणि मी त्यावेळेला नोकरीच्या शोधार्थ आलो होतो. मला नशिबाने नोकरी मिळाली आणि बापूंची ओळख झाल्यानंतर त्यांनी एक एनकरेजमेंट, मोटिवेशन दिलं की काय करताय, नोकरी करत करत आणखी काय करता येते का बघा. म्हणताना मग मी लॉला ऍडमिशन घेतलं. ठाण्याला नाईट कॉलेज लॉ होतं. मी LLB केली. त्यावेळेला माझे मेहुणे स्वर्गीय दत्ता माने या त्यावेळेला ठाण्यात कामगार चळवळीत काम करत होते आणि त्यामुळे बापूंचा आणि त्यांचा एक गाढे संबंध होता, चांगले संबंध होते. त्यामुळे मी लगेच 1975 ते 78 3 वर्षाचं नाईट कॉलेज केल्यानंतर बापू आणि माझे मेहुणे स्वर्गीय दत्ता माने यांच्या एनकरेजमेंट मुळे म्हणा की मी लगेच वकिली व्यवसाय सुरू केला. बापूने पहिलं काम मला ऍक्सिडेंट क्लेमचे जे नुकसान भरपाई मिळण्यासाठी त्यांचा एक ओळखीचा परिचित कर्मचारी होता, ते काम मोठे साहेब आपले वकील आहेत, त्यांना हे काम सांगावं, ते काम दिलं. त्यावेळेपासून ते सतत दर रविवारी आम्ही त्यांच्या पाम एकर सोसायटीत मुलुंडला जायचो. तर रविवारी त्यांच्या घरी जत्रा भरलेली असायची. प्रत्येक माणूस अडीअडचणीसाठी, नोकरीसाठी, मार्गदर्शनासाठी विचारपूस करायला यायचा. प्रत्येकाला इतक्या आपुलकीने बापू बोलायचे, त्यामुळं प्रत्येकाला वाटायचं की आपल्याला मुंबईत कोण नाही पण बापू आहेत, आपला घरचा माणूस आहे. आणि बापू खरोखरच त्यावेळेला त्यांचं विलास ट्रान्सपोर्ट होते, त्यांचा पुतण्या बघायचा कैलासवासी विलास शेंडगे साहेब, ते खूप चांगलं ते ट्रान्सपोर्टेशन चालवत होते. त्यानंतर त्यांचं क्लिअरिंग हे होतं ते आपल्या वाडी बंदरला. आपण त्यावरती नंतर येऊ, पण बापू या ठिकाणी आले गोदी कामगार म्हणून. त्यानंतर ते आमदार झाले आणि राज्यमंत्री सुद्धा झाले आणि मंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये एक स्वतःची वेगळी ओळख तर केलीच, पण महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाची एक दिशा दिली. बापूंच्याकडे बघितल्यानंतर एक माळकरी आणि अत्यंत साधं राहणीमान असलं तरी अतिशय उच्च अशी विचारसरणी, आणि बापूंनी एक या महाराष्ट्राच्या राजकारणाला सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा दिला. काय सांगाल? बापूंचं समाजकारण हे बापू स्वतःच्या खर्चानं सगळं काम करत होते. कुठल्याही प्रकारचं त्यांच्यात भ्रष्टाचार किंवा करप्शन नसायचं. पदर खर्चाने त्यांनी मोठं उदाहरण जर आपल्याला सांगायचं झालं तर आपल्याला ओबीसीच्या सवलती होत्या, त्याच्यापेक्षा त्याने आपल्या समाजाला 1990 मध्ये एनटीच्या सवलती मिळवून देण्यापूर्वी सांगलीला सर्वात मोठा मेळावा हे अरेंज केला. आणि त्या मेळाव्याला त्यावेळेचे तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांना बोलवलं होतं. आणि त्यांनी इतका म्हणजे समाजाचं प्रेम होतं की तो अभूतपूर्व मेळावा बघून स्वतः पंतप्रधान तत्कालीन राजीव गांधी हे खुश झाले. आणि त्यांनी पवार साहेबांना सांगितलं की पवार साहेब यांना काहीतरी दिलं पाहिजे, एवढा मोठा समाज आहे,
इतका मागास आहे, कारण आपण शिक्षणाच्या दृष्टीने फारच मागास होतो. शिक्षणाच्या दृष्टीने म्हणा, आर्थिक दृष्ट्या म्हणा, मुंबईत म्हणा. त्यामुळं 1990चा पहिला मेळावा झाला ते सगळ्यात मोठं यश. आणि तो बापूंनी अतिशय म्हणजे त्यांच्या नावाप्रमाणे नाव शिवाजीराव होतं. जशी गनिमी कावाने आज आपण आरक्षण मिळवण्यासाठी किती धडपड करतोय, पण आपल्याला आरक्षण मिळायचं, एसटीचं आरक्षण मिळायचं मुश्किल पडतंय. पण बापूंनी इतकं एकाच मेळाव्यात हे एवढं मोठं काम केलं की आज आपल्याला प्रत्येक घरात डॉक्टर दिसतो, इंजिनियर दिसतो, वकील दिसतो. या एनटीच्या सवलतीमुळे आपण एवढे वर आलो. या गेल्या 1990 ते आज 2025 या ठिकाणी ही जी समाजाची प्रगती जी झालेली आहे ती केवळ आपल्याला एनटीची सवलत मिळाली म्हणून आपण केलो. कारण आम्ही एनटीची सवलत मिळाली म्हणून हे सगळं वैभव आपल्याला मिळालेलं असं मोठे साहेबांनी सांगितलं. सर, तुम्हाला काय प्रत्यक्षात फायदा झाला काय? हा, मी वकिली करत होतो. मला माझ्या वेळेला मी सरकारी वकील वगैरे मी सहज बनवू शकत होतो. पण बापूंची इच्छा होती की तुम्ही वकिली करा, समाजासाठी मार्गदर्शन करा. कारण सरकारी वकील झालं तरी एक लिमिटेशन असतं, लोकसेवक म्हणून त्याला बंधन असतं. त्यामुळे मी वकिलीच केली आणि त्यांच्या आशीर्वादानं, त्यांचे दिलेल्या एनटीच्या सवलतीमुळे म्हणा किंवा आणखी त्यांच्याकडे गेल्यामुळे माझा लोकसंपर्क इतका वाढला की वकिली माझी भरभराटीला आली. आणि मी समाज बांधवांना एक महत्वाचा प्रश्न जो तुमच्या सर्वांच्या मनामध्ये, तो म्हणजे आम्हाला एसटीच मिळणार होतं, बरोबर आहे का? पण आमची एनटी वरती बळवण केली. ज्यांनी हयातभर मुंबईच्या हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस केलेलं आहे आणि जे आरक्षण या विषयाचे गाड्या अभ्यासक आहेत ते काय सांगतात आपण त्यांच्याकडून ऐकूया. या आरोपामध्ये काय तथ्य आहे का मोठे साहेब? नाही, बिलकुल नाही. कारण आपण एसटीच्या संरक्षण मध्ये बसणं आपल्याला तसं वैज्ञानिक दृष्ट्या किंवा सायंटिफिक दृष्ट्या फार अवघड गोष्ट आहे. कारण ह्याला सगळं जे केंद्र सरकार लागतं, त्याला आपल्याला केंद्रात खासदार लागतात आणि पार्लमेंटमध्ये त्या गोष्टी झाल्या पाहिजेत. आणि ते होणं आजकालच्या लोकसंख्येच्या मानानं अतिशय अवघड आहे. पण आपले प्रयत्न चालू आहेत. बापूंचं म्हणणं होतं की तुम्हाला एनटीची सवलत मिळताना ही घ्या आणि नंतर आपण त्याच्यासाठी झगडू. म्हणजे ती मागणी त्यांनी सोडलेली नव्हती. त्या मागणीवर क्लब आपला दावा क्लेम कायम ठेवला होता त्यांनी. ती सतत म्हणायची की जे मिळते ते पदरात पाडून घ्या, पदरात पाडून घ्या. याचा अर्थ की त्याचा फायदा आपल्याला झाला ना. आपण एनटीत नसतो तर आज आपल्या प्रत्येक घरात एक इंजिनियर तर दिसतो, एक डॉक्टर तर दिसतो, एक कुठला तरी एक्झिक्युटिव्ह म्हणजे लोकसेवक दिसतो. सरकारी नोकरीत आपले प्रमोशन किती झाले, पोलीस खात्यात किती झाले, महसूल खात्यात किती झाले, हे दिसले नसते. आणि जोपर्यंत माणूस पदावर जात नाही, पैसे कमवत नाही, कुटुंबाची व्यवस्था पण करत नाही, तोपर्यंत समाज सुधरू शकत नाही. फक्त आपण चळवळी करून, उपासमार करून किंवा हे करून असं होऊ शकत नाही. तर समाजाचा विकास व्हायचा असेल तर शिकलं पाहिजे. जसं बाबासाहेब आंबेडकरांनी याचा अर्थ असा आहे की जे मिळते ते अगोदर पदरात पाडून घ्या आणि राहिलेल्यासाठी पुन्हा संघर्ष करा, हे बापूंचं सूत्र होतं. आणि बापूंचं जे स्वप्न होतं ते एसटी आरक्षणाचंच होतं. एक शेवटचा प्रश्न मोठे साहेबांना विचारूया. बापूंचं हे स्वप्न, अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आता बघा, आपला समाज या गेल्या जवळजवळ 35 वर्ष आपण या एनटीच्या सवलती घेतोय. बऱ्यापैकी आपण प्रबळ झालोय. या एनटीच्या सवलतीमुळे आपण खूप लाभार्थी झालोय. आपली परिस्थिती सुधारल्या पूर्वीपेक्षा. कारण ओबीसी मध्ये असते तर ही परिस्थिती सुधारलेली मिळालेली नसती पाहायला. आज बऱ्याचशा म्हणजे आपल्या समाज बांधवांच्या घरी 4 चाकी आहेत, 2 चाकी आहेत. काही ना काहीतरी शिकलेला माणूस आहे. एनटी मुळे नोकऱ्या मिळाल्या, बऱ्यापैकी अनेक गोष्टी झाल्या एनटीच्या सवलतीनं. स्वतंत्र 3.5% आरक्षण बापूंच्या कृपेमुळे समाजाला मिळालं. हो, 3.5% हे बापूंनी भांडून मिळवलेलं आहे. आणि समाजाला कुठल्याही प्रकारचं उपोषण, चळवळी न करता मिळवलेले आहेत. फक्त एक मेळावा, तो देखील मेळावा त्यांनी स्वखर्चाने भरवला. सगळा पैसा त्यांनी खर्च केला म्हणून ती सवलत आपल्याला मिळाली. आता एक पायरी आपण वर आलेला आहे, आता दुसरी पायरी आपण गाठू शकतो. निश्चितच आपल्याला आशा आहे की आपला समाज इतका सजग झालाय, जागृत झालाय, तो इझिली ह्या एसटीच्या सवलती देखील. आता सुप्रीम कोर्टाचं रिसेंट जजमेंट आलं की SC ST मध्ये पण क्लासिफिकेशन करा. तर आपल्या एनटीचं तसाच ग्रुप अलग ठेवून एसटी मध्ये आपण अलग 3.5% मागू शकतो. ही परिस्थिती आज ना उद्या येऊ शकते आणि ते आपल्याला मिळण्याची खूप मोठी आशा निर्माण झालेली आहे. आणि आता समाज पण तेवढा जागृती झालेला आहे. समाजात बापूंचा आदर्श ठेवून जेवढे नेते तयार होत आहेत, पुढारी तयार होत आहेत, कार्यकर्ते तयार होत आहेत, समाज जागृती होतोय,
कारण समाजाला आता कळालंय की बाबा एनटी मुळे आपला एवढा फायदा झाला, तर एसटीत गेल्यावर अनेक देखील समाज फायदा होऊ शकतो आणि मिळू पण शकतो. आपण आशा सोडलेली नाही, कारण बापूंची ती दिशा होती, बापू दूरदर्शी होते. त्यांचं नियोजन होतं की आपण एनटी नंतर एसटीत जाऊ शकतो. ती मला आशा वाटते की त्यांचं स्वप्न आपण पूर्ण करू. त्यासाठी आपल्याला निश्चित एकत्र आलं पाहिजे. एक शिखर परिषद साहेब आपल्या शाखा पाहिजेत आणि आपल्या अंतर्गत काय मतभेद असू शकतात, पण या समाजाच्या सामाजिकरणासाठी, आरक्षणासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन भांडलं. तर हे होते माननीय श्री नानासाहेब मोठे साहेब, आणि यांनी सांगितलेलं आहे की शिवाजीराव शेंडगे बापूंनी आपल्या समाजाला दिशा दिली. नेत्याचं काम तेच आहे. म्हणजे गल्लीमध्ये तुंबलेला कचरा उचलणं हे नेत्याचं काम नाही. गटारीमधली घाण स्वच्छ करणं हे नेत्याचं काम नाहीये. जनावरांच्या दवाखान्यामध्ये डॉक्टर आलाय का नाही ते बघून आम्हाला फोन करा हे सांगणं किंवा ते त्या संबंधितांना कळवणं हे नेत्याचं काम नाहीये. तर नेत्याचं काम काय आहे? समाजाला दिशा देणं. समाजाला दिशा देणं हे नेत्याचं काम आहे. आणि स्वर्गीय शिवाजीराव शेंडगे बापू यांनी ते केलं. एसटी आरक्षण लढाईला बापूंनी दिशा दिली आणि एनटीचं आरक्षण त्यांनी पदरात पाडून घेतलेलं आहे. त्यामुळं बापूंचे आपल्या घरावरती अनंत उपकार आहेत. आणि एका ओळीत सांगायचं झालं तर तुम्ही खाता त्या भाकरीवर शेंडगे बापूंची सही आहे. धन्यवाद. आपला मित्र, आपला कार्यकर्ता अमोल पांढरे. जय मल्हार, जय भारत.